जय भीम भावांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही म्हणत असताना एवढ्या रात्री कुठं चाललं? तर एवढ्या रात्री भावांनो लय रात्र काही झाली नाही, फक्त 4 वाजलेत भावांनो. तर आपण चाललो आज फिरायला. तुम्ही म्हणत असताना की कुठं चाललात फिरायला, तर हे ब्लॉग शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पुढे गेल्यावर कळूनच जाईल. पण एवढ्या रात्री जाण्याची मजाच भावांनो वेगळी, कारण की ट्रॉफिक काही नसते भावांनो. आम्ही फक्त 2 ते 3 गाड्या भावांनो आमच्या रस्त्याने दिसत असतात तुम्हाला. लगेच देवगाव फाटे भावांनो चहा पिण्यासाठी आपण थांबलोत की लगेच मस्त मग चहा घे प्याला इथं. आणि चहा घे पिणं झालं की लगेच निघालो भाऊन, की जास्त काय ट्रॉफिक नसते या रस्त्यानं, त्याच्यानं आपण लवकरच निघालो. रस्त्यानं ट्रॉफिक नव्हती म्हणल्यावर काय, ते बी गाडी पंगा पळ लागले ना. आम्ही 2 जण मागं राहिलो होतो. पाहते लांब कुठं दिसतं ना भाऊंनो, पण ते लय तर लांब गेले होते, पण आम्ही 2च मागं होतो. पण आम्ही काय, थंडी तर खूप वाजू लागली भाऊंनो, तरी पण आम्ही काय हार मानले ना. पण त्यांच्यापर्यंत जाऊस तर काय सकाळच झाली आणि काय गाडी चालू तर बोर झालं होतं, म्हणून थोडं वेळ थांबलो तिथं. आणि लगेच हे लोकेशन वाहून कुठलं आहे नक्की कमेंट करून सांगा. मग काय चहा घे प्यायचा होता म्हणले का मित्र, म्हणले चहा घे घेऊन जाऊ. मग काय लगेच चहा घे घेतला हॉटेलमध्ये आणि लगेच वाहून हॉटेलच्या बाहेर आलो. लगेच जायचं म्हणल्यावर काय लांब जायचं होतं, म्हणून काय निघालो लगेच. तर लागली होती मग काय हॉटेलमध्ये मस्त गेलोत, नाश्ता गिष्टा केला. आणि आत्ता वेळ आली की कुठं चाललो, तर आम्ही चाललोत आता लोणारला. आणि लगेच जाता जाता भाऊन आपल्या महाराजाचं स्मारक दिसलं. लगेच त्याला पहिला मानाचा मुजरा केला आणि थोडंसं पुढे गेले की भाऊन आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसलं, त्यांना पण मानवंदना केली. आणि लगेच तिथून निघालो तर आपण लोणारला. लगेच लोणारच्या भाऊन लोणार सरोवरच्या बाहेर आलोत भाऊन. खाली काय पाणी गिनी नसतं, म्हणून पाणी गिनी बॉटल गिटल घेतल्या भाऊंनो. मस्त थोडंसं अननस गिनस खाल्लं आणि लगेच आलो मध्ये आतमध्ये एंट्री करून घेतली भाऊंनो. खाली जायच्या ह्या पायऱ्यात, लगेच ह्या पायऱ्यानं निघालो खाली. आणि आलो भाऊंनो आपल्या लोणारच्या तळ्यापाशी. पण तळं दिसायला दिसतं इथून, पण भाऊंनो लयच खाली. लगेच मग असं खाली उतरत जाणं लागतं. लगेच मी बी उतरत निघालो. आणि काय थांबत गेलो भाऊंनो. लयच पाय हे दुखत होते. मग काय हे असे दगडं भाऊंनो आपल्याला जाण्यासाठी. लगेच आलो आतमधल्या गेटमध्ये, ना आतमधल्या गेटमध्ये बी तिकीट काढलं, एंट्री केली आणि लगेच निघालो तर आपण पुढे खाली तळ्यामध्ये जाण्यासाठी. पण आमच्या पाठीमागं बी कोणी नाही, पुढे बी कोणी नाही, फक्त आम्ही 6 जण होतो. मग काय लगेच आलोत खाली. इथं वानराला पाणी पिण्यासाठी भाऊंनो, मुख्य जनावराला पाणी पिण्यासाठी छोटाले तळे केले. आणि मस्त गेलोत खाली, फोटो काढले आणि लगेच निघालो भाऊंनो रिटर्नवर. पण पाय हे दुखू लागले म्हणून डबल वरी आलोत, जरासं बसलोत. आणि असंच घाम हे येऊ लागला म्हणून भाऊंनो घाम घे पुसला. आणि आपला मित्र तर वरीच जाऊन बसला होता. मग लगेच आपण बी काय वरी जाऊन बसलोत. मग ते खाली तळ भाऊंनो दिसायला दिसतं इथून, पण खाली लय मोठं भाऊंनो, लय लांब रोग जाणं लागते. मग भूक गीक लागली होती, पण काय आपले मित्र तर आले नव्हते अजून, खालीच होते. तेव्हाच तर थांबलोत. लगेच मग आलो हॉटेलमध्ये मस्त जेवण घेऊन फुल केलं. आणि लगेच निघालो आपण आपल्या गावाकडं. आलोत मग गावाजवळ. आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा. आपल्या इंस्टावर असतील तर आपल्या इंस्टा आय डीला फॉलो करा. आणि यूट्यूबवर असताना तर सबस्क्राईब करून टाका. जय भीम.